वानू आणि सिंची गोगलगाय नियंत्रण उपाययोजना, पिकाचे मोठे नुकसान कसे टाळाल, संपूर्ण माहिती. नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा शिवम कृषी टेक युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की शेतकऱ्यासमोर अनेक नवीन समस्या उभ्या राहतात. त्यापैकी एक अत्यंत गंभीर आणि दिवसेंदिवस वाढणारी समस्या म्हणजे वानू आणि शंखी गोगलगाय यांचा प्रादुर्भाव. अनेक वेळा असे दिसून येते की संध्याकाळी हिरवीगार दिसणारी पिके सकाळी उठून पाहिले तर पाने कुरतडलेली असतात, रोपे जमिनीलगत कापल्यासारखी दिसतात आणि काही ठिकाणी संपूर्ण वाफाच उद्ध्वस्त झालेला असतो. जर वेळेत नियंत्रण केले नाही तर शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वानू आणि शंखी गोगलगाय कशामुळे वाढतात, कोणत्या पिकामध्ये सर्वाधिक नुकसान करतात आणि त्यांची ओळख कशी करायची, तसंच प्रतिबंधात्मक आणि प्रभावी नियंत्रण उपाय कोणते, आणि शेवटी अशा परिस्थितीत अनेक शेतकरी वापरत असलेल्या रासायनिक पर्यायाविषयी माहिती घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वानू आणि शंखी गोगल म्हणजे काय? मित्रांनो, वानू म्हणजे शंख नसलेले स्लग, तर शंखी गोगलगाय म्हणजे बाहेर कठीण शंख असलेली गोगलगाय. दोन्हीच्या खाण्याच्या सवयी जवळपास सारख्याच असतात. या मुख्यतः रात्री बाहेर पडतात आणि दिवसा दगडाखाली, गवतामध्ये, पालापाचोळ्यात किंवा ओलसर जागी लपून बसतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकरी दिवसा शेतात जातो तेव्हा कीड दिसत नाही, पण दुसऱ्या दिवशी नुकसान मात्र स्पष्ट दिसते. कोणत्या पिकाचे नुकसान होते तर ही कीड अनेक पिकामध्ये आढळते. विशेषतः कापूस, सोयाबीन, मक्का, भाजीपाला, ऊस, मिरची, टोमॅटो, कोबी, फुलगोबी, हरभरा, डाळी, फळबागेतील नवीन लागवड आणि नर्सरीतील कोवळी रोपे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. कोवळ्या पानावर छिद्रे पडतात, पाने पूर्णपणे खाल्ली जातात, तर अनेक वेळा रोपाचाच बुंदा कुरतडल्यामुळे संपूर्ण रोप मरते. प्रादुर्भाव वाढण्याची कारणे: सतत पाऊस पडणे, ढगाळ वातावरण, जमिनीत जास्त ओलावा, शेतात तण असणे, पालापाचोळा, कचरा, दगड आणि पाणी साचून राहणे, या सर्व गोष्टी वानू आणि गोगलगायीसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. सुरुवातीलाच ओळख कशी करावी? जर सकाळी पानावर चांदीसारखी चिकट थर दिसत असेल, जमिनीवर चिकट रेषा दिसत असतील, कोवळी पाने खाल्ली गेली असतील, तर समजून घ्या की वानू किंवा शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव सुरू झाला. प्रतिबंधात्मक उपाय: मित्रांनो, कोणतेही औषध वापरण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतातील तण काढा, पालापाचोळा हटवा, अनावश्यक ओलावा कमी करा, पाणी साचू देऊ नका. संध्याकाळी किंवा सकाळी गोगलगायी हाताने गोळा करून नष्ट करा. लहान प्रमाणातील प्रादुर्भावामध्ये हे उपाय अतिशय उपयुक्त ठरतात. नंतर पाहूया आमिष पद्धत. गोगलगाय नियंत्रणासाठी आमिष पद्धतीचाही उपयोग केला जातो. संध्याकाळी योग्य आमिष ठेवला असता रात्री बाहेर पडणाऱ्या गोगलगायी त्या ठिकाणी आकर्षित होतात, त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्यास मदत होते. त्याच्यानंतर पाहूया रासायनिक नियंत्रण. आता प्रश्न येतो, प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असेल तर काय? तर अशा वेळी कृषी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य नोंदणी करत उत्पादनाची निवड करणे आवश्यक असते. अनेक भागातील शेतकरी आदामा कंपनीचे कार्बोबेन, ज्याच्यामध्ये कार्बोफ्युरान 3% CG हे उत्पादन भरडामध्ये मिक्स करून
कृषी विक्रेत्याच्या आणि तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार वापरत असल्याचे सांगतात. मात्र कोणतेही कीटकनाशक किंवा कीड नियंत्रणासाठीचे उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावरील लेबलवरील सूचना काळजीपूर्वक वाचायला पाहिजे. तसेच शिफारस केलेला डोस पाळावा आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा किंवा कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे. औषध वापरताना हातमोजे, मास्क आणि इतर आवश्यक सुरक्षा साधनाचा वापर अवश्य करा. तसेच हे उत्पादन लहान मुले, पाळीव प्राणी आणि पाण्याच्या स्रोतापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना: एका औषधावर सतत अवलंबून राहू नका. शेताची स्वच्छता ठेवा. सुरुवातीलाच निरीक्षण करा. लहान प्रादुर्भाव मोठा होण्यापूर्वी नियंत्रण करा. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करा. यामुळे खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. शेवटी तुम्हाला जे आपले शिवम कृषी टेक घोकसाळचे दुकान आहे, तर तिथे मित्रांनो, जर तुम्हाला वाणू आणि शंकी गोगलगाय नियंत्रणासाठी योग्य मार्गदर्शन हवे असेल किंवा आदामा कंपनीच्या उपलब्ध उत्पादनाविषयी माहिती घ्यायची असेल, तर आपल्या शिवम कृषी टेक मंठालोना रोड, ढोकसाळ येथे नक्की संपर्क साधू शकता. येथे शेतकऱ्यांना पिकानुसार योग्य मार्गदर्शन, उपलब्ध कृषी निविष्ठाची माहिती आणि वापराबाबत आवश्यक सूचना दिल्या जातात. खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची उपलब्धता, किंमत आणि आपल्या पिकासाठी त्याची उपयुक्तता याबाबत दुकानात चौकशी अवश्य करा. मित्रांनो, वाणू आणि शंकी गोगलगाय या लहान दिसणाऱ्या किडी असल्या तरी वेळेत नियंत्रण न केल्यास त्या मोठे आर्थिक नुकसान करू शकतात. म्हणून नियमित शेत पाहणी करा. प्रादुर्भावाची सुरुवातीलाच ओळख करा. स्वच्छता राखा आणि गरज भासल्यास तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार योग्य नियंत्रण उपाययोजना यांचा अवलंब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती म्हणजेच नुकसान टाळण्याचा सर्वात मोठा उपाय आहे. आणि अशाच शेतीविषयक उपयुक्त संशोधना आधारित आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या शिवम कृषी टेक चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त कृषी माहितीच्या व्हिडिओसह. जय जवान, जय किसान.